नमस्कार. हा जो विजय आहे हा स्वर्गीय अजितदादांनी आमच्यावरती दाखवलेला विश्वासाचा विजय आहे. हा जो विजय आहे हा लोकप्रिय आमदार शंकर भाऊ मांडेकर यांनी जो मुळशीचा विकास केलेला आहे किंवा जो विकास सुरू केलेला आहे त्या विकासाचा हा विजय आहे. हा जो विजय आहे हा माझ्याबरोबर अनेक महिने जे कार्यकर्ते काम करतायत, जे दिवस रात्र आपलं घरदार सोडून काम करतायत, त्या कार्यकर्त्यांचा खऱ्या अर्थाने विजय आहे. हा जो विजय आहे हा माझ्याबरोबर काम करत असलेल्या सर्व माता भगिनींचा विजय आहे आणि हा सर्व विजय मी माझ्या आम जनतेला समर्पित करतो. आणि त्यांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवलेला आहे, जो विश्वास टाकलेला आहे, त्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊन देणार नाही. आणि इथून पुढे आता आपल्या सर्वांचं काम संपलेलं आहे आणि आमच्या विजयी उमेदवारांचं काम चालू झालेलं आहे आणि ते काम आम्ही उद्यापासूनच सुरू करणार आहोत. आणि मुळशीचा सर्वांगीण विकास कसा होईल याच्या मागेच आम्ही सर्व काम करणार आहोत. एवढंच सांगेल सगळ्यात शेवटी, जिसका हमें था इंतजार, जिसके लिए दिल था बेकरार, वो घडी आ गई, वो घडी आ गई. थँक्यू. आज तुमच्या पुढं काही बलाढ्य उमेदवार होते, अनुभवी उमेदवार होते आणि ही लढाई तुमच्यासाठी एक चोरशीची लढाई होती. कसं नियोजन केलं होतं सर? नियोजन सर्व ज्यावेळेस जनता, सामान्य जनता हा निवडणूक हातात घेते त्यावेळेस त्या जनतेच्या हिशोबाने निवडणूक प्रक्रिया चालू होते. अनेक वर्ष इथं विकास कामं न झाल्यामुळे जनतेने ठरवलं होतं की जो पक्ष सत्तेत आहे, जो आमची विकास कामं करू शकतो, अशाच पक्षाच्या मागे उभं राहायचं. त्यांनी माणूस न बघता पक्ष बघितलेला आहे आणि हा सर्वांगीण अजितदादांचा किंवा शंकर भाऊ आपले आमदार असतील, लाडके आमदार शंकर भाऊ मांडेकर यांना दिलेला हा कौल आहे असं मला वाटतं. तुमच्याकडे पाहताना एक उच्च शिक्षित उमेदवार म्हणून पाहिलं गेलं होतं. मुळशीचं विजन काय असेल तुमचं? मुळशीचं विजन म्हणजे आतापर्यंत जो मुळशी आपला मागे पडलेला आहे, आता इथून पुढं त्याला एक नंबरचं काम करण्याचं मी किंवा माझे पंचायत समितीचे जे दोन्ही उमेदवार आहेत ते मिळून करणार आहोत. इथं नोकऱ्या कशा उपलब्ध होतील, स्थानिक लोकांचा विकास कसा होईल, महिलांचं सक्षमीकरण कसं होईल, तसेच गावोगावात वाड्या वाड्यात आमदारांच्या माध्यमातून, पक्षाच्या माध्यमातून निधी टाकून तिथे रोड, लाईट, पाणी या बेसिक सुविधा कशा आपण करू याच्यावरतीच आम्ही शंकर भाऊंच्या माध्यमातून भर देणार आहोत.